मला भिकेला लावलं या पोरांनी, तरी पण याचा आत्मा अजून समाधान नाही. अजून काही ना काही करण्याचं तर चालू आहे त्याचं. गेम खेळत बसलाय, मोबाईल कसा लपवतोय बघा की. इकडं तू इकडं ये, इथं बस, इथं खुर्ची घे तुझी. ती मान असं आकडून कचल आहे, तुला काय होतंय? मान तुटली काय तुझी? मान तुटली तुझी? हा मग असं मान का करतो? असा फ्री राहा ना. इथं लागलंय तुला, इथं बेल्ट आहे. टकाटक उचलायचा हात, असा करायचा. ह्यो असा कर की, हात कर की, असा असा करायचा सारखा, असा व्यायाम असं करायचं रे रोहन. जाऊ दे की वरती, पडायलंय का खाली? दुखत आहे. सर मला बोलले, आता विचारलं त्यांनी कसा आहे हात, म्हणलं तुटला. बेल्ट वगैरे बघितलं त्याच सरांनी. एक वच करायचं सोडत नाही. एक काम, कोणतं काम तर सांगत नाही. तुला कधी काम सांगितलंय का? काय पाणी आण, हे आण, तेवढं सांगतो बघ. म्हणजे तांब्या भरून पाणी दे रे मला, एवढं बोलल. तुला कधी काय कोणतं काम लावलंय काय? हा काय काम लावलंय तुला? खड्डा खांदायचं? आता त्या मोबाईल मध्ये पण अभ्यास करू शकतो, पण नाही, आपल्याला गेम खेळायच्यात. तू उंचीला कमी आहे रोना, नाही तर म्हातारा झालास रे. 5वीला गेला म्हणजे म्हातारा झाला. तुझ्या वयात मी काम केलंय 5वीत असताना. नीट राहाव, नीट. आता त्या मास्कनं तोंड लपवायलंय, काढते तोंडावरनं. तो आर्यन गेला तसाच शाळेवरती. आज गोड कार्य हे असतंय ना, खाऊ. आणि ती राखी तेवढी मोठी दोरात काय बरोबर ठेवलास? मध्ये गेम खेळतो काय आता जाऊन? पहिला एकदा मनानं अभ्यास कराय बसत नाही. एकदा मनानं वही काढलाय, पुस्तक काढलाय, मी वाचतोय, लिहितोय, असं त्याच्यात काहीच नाही. तो बारका त्याचा तो पटापण शाळेतनं आला की पहिलं होमवर्क दिलेला कम्प्लीट करतो. आणि हा पहिला घरी आला की मोबाईल उचलायचं बघतो. सरांनी आता भाषण केलं, त्या सरांचं भाषण ऐकलं गायकवाड सर काय बोलले ते? मोबाईल घ्यायचं नाही हातात. ऐकलं का नाही? तुला वहीन पेनचा काय प्रॉब्लेम आहे रोहन नेमका? इथं बस बरं, मला सांग बरं. तुला वही पेन घेऊन अभ्यास करायचं नेमकं प्रॉब्लेम का आहे? तोंड लपवतो. तुला वज होत आहे का पेन हातात उचलायला? जरासं त्याला म्हटलं शुद्ध लेखन, अक्षर काय काढतो? गायकवाड सर म्हणायला लागले मला, असा इंग्लिशचा काहीतरी शुद्ध लेखन दिला होता वाटतं. आणि यानं असा अक्षर चिटकून रेषाच्या रेषा पूर्ण ABCD काढल्यागत, पण ते पण एकदम एकमेकांना चिटकून. अरे शब्द बघ, होम शब्द आहे, होमवर्क, HOME करायचा. होम थोडा गॅप द्यायचा, पुन्हा WORK वर्क, असं काढ ना व्यवस्थित. इथून पुढे रोहन तुम्हाला अभ्यास करतानाच दिसला पाहिजे. मोबाईल तुझ्या हातात मी देणार मनानं तुला मोबाईल, पण कधी तुझा अभ्यास पूर्ण झाला की घ्यायचं थोडाफार. आई तर कधी घेत नाही अभ्यास करून, कधी म्हणणार नाही ती रोहन अभ्यास कर, बस, ले, वाच, काय नाही. त्रिशाला नंबर पाठ झालाय माझा, बालवाडीत पण नाही गेली अजून. नंबर सांगशील नाही तर चालू व्हिडिओत माझा. व्हिडिओ चालू आहे, नंबर सांगशील म्हटलं मी. मला माहितच होतं पुढचं शानपणा मारणार आहे तू. मला वाटायचा रोहन लय हुशार होईल. हुशार होय, त्याला गेम खेळायचं सांगा, हुशार होतोय. त्या दिवशी कोणती गेम डाउनलोड करत होता आणि ती गेम खेळायला लागला वाटतं. तर त्या बारक्यानं झोंबी फायर गेमचं नाव काय तर होतं, असंच झोंबी फायर का काय तर बारक्यानं ते नाव लिहिलं किती सुंदर अक्षरात इंग्लिशमध्ये, पण त्यानं एवढं सुंदर लिहिलं. मला म्हणला हे की पप्पा चिठ्ठी केलंय, सरांना दाखवतो जाऊन की सर आकडल्यागत बसू नको रोहन, सरळ बसत जाणार, दात चावू नको, तुझा तो वाकडा दातच पाडील बुक्कीत. त्या दिवशी आला माझ्या समोर, मी बसलोय
दात हालत होता, पण त्यात अजून कसर होती, ते दात पडायला आला नव्हता. तर त्याला सतत दोरा बांधायचा वडायचा, सतत दोरा बांधायचा वडायचा. दोरा बांधला किती 1 मीटर भर दोरा असेल, मीटर 2 मीटर तेवढा लांब का दोरा, आणि उभा राहिला असा बांधून, पकडला दोरा वडला पट म्हणी, त्याचा दातच आउट केला. नुसतं दातच काढतंय, बोललेला शब्दच लागना त्याला. मला असं बोललं असतं कुणी तर मी मनानच वहीन पुस्तक घेऊन लिहित बसलो असतो. बाप आपला एवढा बोलायलाय बाबा, आणि आपण करावं मनानच अभ्यास म्हणून. शाळेवरती गोड पदार्थ बनवतात आज. मग आर्यन गेला तिकडं जेवायला, आणि याला म्हणलं जा की, तर नाही म्हणला मला खायचं नाही, तिथं गर्दी लय आहे पोरांची, माझा हात दुखल. नाजूकानं वागतंय, आणि आगावपणा करायला कधी असा मागा पुढचा विचार करणार नाही ती, की बाबा मी अशक्त आहे, मी हाडकुळ आहे, कुणी मला लेकरं ढकलून देतील, पाडतील. का रडती ग, काय झालं? समोर त्रिशा आहे तोंड फाडायली, तिला दाखवलं असतं, पण तिनं कपडे काढून टाकले. काय म्हणली, मला आली पप्पा मला नवीन कपडे घाला म्हणली. इथं बाजूला जरा या लोकांचा कार्यक्रम आहे, तर ते सगळे असं लेकरं त्यांचे नवे कपडे वगैरे घालून फिरतात ना, इकडल्या लोकांचं, या आपल्या पत्र्याच्या पलीकडल्या. मग त्यांचं पोरं ते नवे कपडे घातल्यात. मग ती आली, पप्पा मला नवीन कपडे घालायचेत म्हणले. मग त्या दिवशी रक्षाबंधनला माझ्या भावाच्या पोरानं तिच्यासाठी गिफ्ट आणलं होतं, तो ड्रेस, तो दाखव, तो काल घातला होता बघा तिनं व्हिडिओमध्ये. पोटात दुखतंय म्हणती. मग त्यांचं बघून ती म्हणायला लागली पप्पा मला नवीन कपडे घाला, आणि हा ड्रेस माझ्या जवळ आणून दिला. तिच्याकडं खूप कपडे आहेत बरं का नवीन. मग तिनं मला हा आणून दिला. म्हणलं आता ती त्यांचं बघून रडती, त्यापेक्षा घालून टाकावा. मग घातलं तिच्या अंगात. मग म्हणायला लागली माझ्या पोटात दुखतंय, म्हणून पटकन काढून टाकलं तिनं, आणि तशीच उभा राहिली समोर. कपडे दुसरे घाल ना, ह्यो घाल, ह्यो ये, तुला हे कपडे घालू आपण, चांगले आहेत ना आत्या? तर आत्या म्हणती चांगले आहेत म्हणून, ये चल, छान छान म्हणती. त्या पळ की ये, अगं ये की, कशी तोंड करती, असं बघती माझ्याकडं, असं करते. आता एवढं बोलायलो तरी लाज नाही. पहिलं म्हणली पप्पा मला हे ड्रेस घातला, पुन्हा म्हणती माझ्या पोटात दुखते म्हणून काढून फेकलंय, आणि ते तसं बसती सारखं. त्यांचं बघून, शेजाऱ्याच बघून डोमाऱ्यानं केलं तर तसं करायली, आणि हो कसं उतरून टाकायली. पूजा तू याला मोबाईल का बरं देते? इकडे ये बरं, तू इकडे ये, तुझ्यामुळं बादवळण लागायलाय. मी कधी मोबाईल देत नव्हतो त्यांना. तू मोबाईल का बरं देते सांग बरं? चार्जिंग लावल्याला घेतलं मी दिली का त्यांना? बिघडवायचं काम करायली काय तू? पोराला बिघडवण्याचं काम करते काय? मी कधी मोबाईल देत होतो का त्यांना? डाउनलोड करून ठेवले गेम त्यांनी. 1 नाही 4 नाही 5 6 आहे त्या. मोबाईल तुझ्याकडे पण नाही घ्यायचा असं, पण तू कुठं व्हिडिओ तर बनवते. मोबाईल तू पण नाही घ्यायचा, आणि तू पण हात नाही लावायचा. माझा मोबाईल हाय तसा ठेवायचा. कशानं दुखतंय हात? पडली काय? कुठं पडली? काय झालं? काय होतंय माहितीये का? ती शाळेचे ड्रेस, बिटिया बाळकू त्यांच्या अंगात आहे तसले मागायले कपडे. तसला फ्रॉक शाळेचा आणू आपण, उद्या आणू. उद्या त्रिशाला फ्रॉक आणू आपण. चला, बाय.